मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण परत एकदा खाली शेतावर आलोय. थोडा लेट उठवायचं कारण उठलेलं आणि मम्मीने गेलं ग्रामपंचायतला सही करायला. गाडी घेऊन तिकडे गेलो बाईकने. आलोय परत आपल्या इकडं वाड्याकडे. पिंट्या परत आपल्या छोट्या बंडा नांगरत होते. मोठं आपली काही बाजून आपल्या शेताच्या बाजूने कुंपण घालताय, डांब वगैरे मारतायत. ते चला बघूया. आलं आपलं शेत आहे बघ. इकडे पुढं आपलं शेत आहे, इकडं आपला वाडा आहे. इकडं आपण बघितलं अजिता बसलाय, तुम्हाला दिसणार नाही वाईड अँगल जरा कालो काय म्हणून. मोठं इकडं आपले डांब मारतं, इकडं पिंट्या नांगरत आणि आतमध्ये जातो. आपल्या अनुद्राम पण आपले कामाला आहेत. वातावरण एकदम ढगाळ झालं आणि पाऊस रात्रभर जरा पडला, तरी काल संध्याकाळी पडला, रात्रभर पडलाच नाही पाऊस. त्याच्यामुळं पाणी कायच नाही साठले. हे बघा मित्रांनो, इकडून जरा पाऊस पण आला जोरात. मी जातो घरात कारण भाकरीचं पण सांगतो, फोन नाही लागत आहे. आणि आपल्या आणि तात्यानं आपलं हे पण दिलं, चिंबोऱ्या बोलतो काल ठेवलेलं आणलेलं कुठून, ते आपण बोलतो घरात घेऊन जा आणि खा जरा. तसं रात्री चिंबोऱ्याचं पण कालवून खाऊ आणि आपलं पण काम करणं वगैरे. घरात जायला कंटाळतो, घर कसं लांब आहे, आता जायला तर पाहिजे. चला आलो आपल्या घरी. बघ इकडं आपलं घर आहे आणि इकडे आसमाचं घर आहे. त्यासाठी ते तात्यानं आपल्याला चिंबोऱ्या दिला, तिकडे आलो. चिंबोऱ्या फक्त बघूया कुठं आहे. तो बोललेला बाहेर घेऊन जायचं. थांब, पिशवी कशाला? माझी मम्मी काय त्याला चिंबोऱ्या घेतला तर घरी लावा. भाकरी जरा अपडेट द्या कसं काय ते. पाऊस पण आला बघा आपल्या घर समोर. इकडे फरशी घेतले. आता खाली शाळेकडे जातो, पारे घेतो आणि जातो खाली घरी वाड्याकडे. घेतले इकडून तर जावे डायरेक्ट आपण खाली घरी. कुराड इथं शिवली बघ. तुम्ही तर कुराड बिराड घेतली आणि पारे एक व्हिडिओसाठी आता जरा भारी करते. पुढे जाऊन 2 आठवडे घराच्या त्याच्यामुळे जरा चला सकाळचं आपल्या गावचं वातावरण. तर आलं आपलं सामान घेऊन. आता चावी आहे करायची, घराचा दरवाजा उघडून ठेवते. बरोबर काम बाकी अजून राहिलं नाही मिळालं इकडे. जरा पाणी बी जरा थंड गरम झालेलं आहे. आपल्या कामाला सुरुवात करूया आता. भाकरी आणि मम्मी अजून अर्ध्या तासात. चला नाही तर बाहेर मी तोडायला हवं. ते काय निघत नाही, ते अडकलं वाटतं फानवरती. आपण तिकडे ढकलू. तसं ते होलीला मारायच्यात ना, हा मग तू न्याम काय मार त्या हसाण्यापासून सुरुवात कर तिकडून हा, आणि तिकडे टाकूच जा. एक एक कवला द्याल कवल्या कवल्या ना मामाच कवल्या करून द्यायचं. फक्त मरून जा फोटो तुझं ते मरून. आपण एक मामासाठी अरे हातापाती करू. हो करू. एकामेकाला. मला काय ते कवला फक्त बांधून द्या. ते बघ ते बांधून ना असं. बाहेर पण डांबून पहिला आतमधलं संपतोय शपथ. माझी म्हणू का आता थोडं व्हिडिओसाठी कमी नाही. चला परत कामाला सुरुवात होते. ह्या 2 भेळ निघाल्या रे. पण एक वरती जरा असेल. इकडलं तोडलं तर मामा इकडे तोडतोय आणि आतमध्ये इकडं आपलं मोठं. इथं काय मोठं पेरलेलं ना आज यंदा. पानाडी मी पेरला, भाजी लावल्या, पेरल्या घे लावले. माहिती आहे वांगी ते बी टाकला. वांगी हा त्याच्यात बी टाकला नाही. कांदीच्या म्हणतात भावची भाजी. त्यांना भाजी लावला ना. मग नांगर झालं नाही. हे आपलं छोटं बोडा नाही, मोठं बोडा ना ते आपलं होरं राहिलं आहे. एक छोट्या बोडाचं झरतोय.
भाकरी पण असं वाटतं आली, कारण मम्मी दिसली तिथं. थांबा आता आल्याच नव्हते भारताची बघा, समोरच वाटतं आली बघा. थांबा दाखवतो तुम्हाला भाकरी. चल की लगेच बाबा. त्या कोपऱ्यात लावा. जाऊ द्या. कालचं चिकन दुपारी खा. पुरतायचं नाही तर आता काय? मस्त कालचं चिकन आलं, मस्त भाकरून आमच्या पिंट्या बसलं मस्त भाकरी पण कामाला सुरुवात. हा हा आमंत्र भाऊजी. चला आपण जाऊया. रस्ते पण बंद करून ठेवूया. आमंत्र भाऊजी. मामा निघालं ढाकं मारायला. काय बोलतो? हा का बाबा कोण ठेवला? तू पडला का दगड कशाने तरी. मित्रांनो आता मोठं पाणी मामान डांबू मारायला सुरुवात केला नाही. पुढे तुम्हाला दाखवतो. आमच्या पिंट्याला इथं तुला माहिती असे खड्डे मारून झाले. शिवाय नाही होती. जरा ओला ह्याच्या वाईट तुळशाचे आपल्याशी नाही मंदिर अशी आली होती. धंदाऱ्याचे 400 सांगतात. त्याला छोटं बोडण पण आपलं नांगरून झालं तर बैल नेऊया डायरेक्ट बांधूया. तिकडे सोड ना वरती मग डायरेक्ट. चला बैल पण आता सोडून आपले चालले वाड्यात. चलो. हा एक बैल आपला शिरकलचा हा मोत्या. पिंट शेट. चला आपला वाडा. जरा पेंडी पण काढला नाहीत पिट्टी शेट पिंट शेटनी. पेंडे घालूया जाऊया. पेंडे घाला. चला शांती भाव. शांतीभाऊ आमची तिसरी पिढी आहे गुरु सांभाळण्याची आणि शेती सांभाळण्याची. काय बोलतो शांतीभाऊ? सार्थकले घे सार्थकले घे जरा. एवढं पेंड मी असं थांबतो गुर बैलांची इथं आणि सार्थकला शांती भाव करायची. तेच बोलतोय. त्याच्यासोबत शांतीभाऊ आमची तिसरी पिढी आहे. म्हणजे त्या एक डायलॉगला क्लिप तरी भेटेल मला एडिट करायला तशी. गडपे आपला वाड्याच्या बाहेरचा परिसर आहे. हा आपला वाडा पूर्ण कौलारी असा फुल. जरा जाऊया घरी बघूया मोठं काय बोलतात का नाही तर घरी जाऊया. तशी पण आता ते भाकरी खाणार आहेत तर भाकरी आहे नाही तर मम्मी यांचं 12 असेच वाजतील. 12 वाजले तर जाऊया घरी डायरेक्ट. थोडं थांबूया. आपलं ब्लॉग पण अपलोड करायचे ते कामं करतो आणि येतो 1-2-2:30 वाजेपर्यंत परत. चला कुठली आहेत गेले हे अशी पहिल्यानं दांडकून लागत नाही कराय. तू आजकाल चालवतो शेड्या. तुझ्यावर कोण चालायचं मीच.
हो पुरी चालवली. तू आता सगळ्यांना दिसतोच म्हणून की बाबा ना पिंट्या चालू ते. पिंट्या आमचा नांगरी. हो 4 वर्ष. मग 4 वर्ष मुंबईला होतो मी. काय नांगर तर राहायचं मग. हो आहे चालू. तुला माहिती आहे बाबा. तुला लय रे माहिती आहे बाबा. हो मोठं विचार ना. फोडबीड मी केलेली वडिलांची. वलखनची वलखन मारली एकट्या. तुला काय माहिती आहे बाबा. ह्याचा ऐका शांती भावतो. शांती होता घडमा. तसे पण आता मोठ्यांची भाकरी आहे. मग काय हे जर मला हे घेऊ द्या तिथून टोपला घेऊन जाऊया. त्याला पॉन्चो घेऊया बाबा. पॉन्चो मी ते मेनतोड पण नाही का आपण मोठा घरात नाही येतो.